हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आता सकाळच्या 7 सव्वा 7 होत आले. नाश्त्यासाठी बनवते इडली. संचितला तर स्कूलला सुट्टीच लागली आता, त्यामुळे संचितचा टिफिन वगैरे काय नाही आणि त्यांचा पण टिफिन नाही. आता इडली खाल्ली की तसं पण एवढे लवकर भूक लागत नाही, त्यामुळे ते काय म्हणले, इडलीचा नाश्ता करून गेलो की मला काही टिफिन वगैरे नको, त्यामुळे त्यांच्यासाठी टिफिन नाही. आता फक्त आणि फक्त नाश्त्याचीच तयारी चालू आहे. तर इडलीचं पीठ याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी कसं तयार केलं आहे ते. आता उठल्या उठल्या काय केलं, पहिली डाळ लावली होती सांबरसाठी. तुरीची डाळ एक 10-15 मिनटं पाण्यात भिजत घातली होती. एक मोठ्या साईजचा उभा कांदा कट केला होता आणि नंतर एक दीड टोमॅटो कट केलं होतं. आता झाले काय, आम्ही जायचं आता, गावाला जाणार आहोत, त्यामुळं भाज्या काही खूप जास्त नाहीत आणल्या आणि ज्या होत्या त्या पण संपत आलेत बऱ्यापैकी. आता थोड्याफार आहेत त्या संपतेत जाईपर्यंत, म्हणून एक्स्ट्रा आता काय भाज्या आणल्या नाहीत. नाहीतर ज्यावेळेस मी सांबर वगैरे करत असते, भोपळा तर असतोच, भोपळ्याशिवाय सांबर कम्प्लीटच होत नाही. पण आता माझं सांबर पण म्हणू शकत नाही आपण, एक थोडक्यात डाळीची आमटीच म्हणूया. फक्त एवढंच की सांबर मसाला टाकून आपलं सांबरचं त्याला थोडीफार टेस्ट आहे तर ती द्यायची. इडलीचं कधी पण इडल्या असते एकदम छान टमटमीत फुगावेत असं वाटतं, असं जाळीदार व्हायच्या असतील ना इडल्या, म्हणजे पाहिजे असतील, कुणाकुणाच्या होत नाहीत, तर काय करायचं, इडली आपण तेल वगैरे लावायच्या टायमिंगलाच पाणी गरम करून ठेवायचं. पाणी जर गरम केलं आणि नंतर जे गरम गरम पाण्यामध्ये जे आपण हे इडलीची पात्र ठेवली का, गरम पाणी झाल्यामुळे ते लगेचच फुगतात आणि त्याला अशी छिद्र वगैरे पण पडतात आणि इडली दिसायला पण खूप छान अशी दिसते आणि टमटमीत पण फुगते. आणि तसं पण इडलीचं पीठ व्यवस्थित छान असं झालं असेल सेट वगैरे, तर त्याला काय गरम पाणी पण ठेवायची गरज नाही, डायरेक्ट जरी ठेवलं तर इडल्या छान सॉफ्ट होतातच. आता मी इडलीचं पीठ थोडंसं जास्तच करत असते. इडली खाऊन नंतर दुपारच्या वेळी डोसे, उत्तप्पे किंवा दुसऱ्या दिवशी पण नाश्त्याला उरेल असं मी या हिशोबानेच तांदूळ आणि डाळ टाकत असते. आता जे काही शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता सांबरची तयारी करून घेते. सांबर पण तुम्हाला दाखवते एकदम झटपट. आणि होतं काय, इडली करताना खूप जास्त अशी भयंकर भांडी पडतात आणि ते पण मी तुम्हाला सांगते की अगदी कमीत कमी भांडी पाडून तुम्ही इडलीचा नाश्ता कसा करू शकता किंवा इडली पण कशी करू शकता ते. आता कुकरचं झाकण, मी काही कुकरला एकदम कमी गॅसवर मी डाळ शिजवली होती. कमी गॅसवर डाळ शिजवली का उतू वगैरे पण जात नाही, फसफस असं किती उतू जातं तसं अजिबात जात नाही. एक 10-15 मिनटं कमी गॅसवर डाळ शिजू द्यायची, नंतर एक शिट्टी काढायची आणि गॅस बंद केलं का एकदम छान मऊ डाळ शिजते. त्यामुळे कुकरचं झाकण काय माझं खराब झालं नव्हतं, अक्षरशः धुतलेलं झाकण असतं तसंच सेम होतं, त्यामुळे मी त्याला फक्त धुतलं आणि ठेवलं. त्यामुळे आता सध्या एकही भांडं माझं घासण्यामध्ये तर नाही. आता लगेचच इडलीची तयारीसाठी मी कुकरचं झाकण काढून डाळ थोडी थंड व्हायला ठेवली, नाही थंड केली तरी काहीच हरकत नाही. लसूण घेतलाय मी, कोण कोण लसूण टाकतं नाही टाकत, आता मी माझ्या माझ्या पद्धतीनं करते. अशी पण सांबार खूप छान आणि टेस्टी होतं. लसूण बारीक करायचा, कढीपत्ता घ्यायचा, नंतर कोथिंबीर वगैरे, कोण कोण कोथिंबीर पण टाकत नाही, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो शेवटी. आता मला जसं आवडतं जसं मी करते तसं दाखवते. आणि जरी एकदम सिंपल आहे आणि टेस्टी पण एकदम भारी लागते, त्यामुळे अशा पद्धतीने पण एकदा करून बघायला काय हरकत आहे, केल्याशिवाय खाल्ल्याशिवाय पण समजत नाही. आणि आता कढीपत्ता घेतला, थोडीशी कोथिंबीर आहे, कोथिंबीरीला पण कट करून घेते. आणि झालं काय, कढीपत्ता घेतला आणि काय घ्यायचं आहे ते माझ्या लक्षातच राहिलं नाही. फ्रीज कशासाठी खोललं आहे, अजून काय तर घ्यायचं होतं. असं कधी कधी डोक्यात विचार असल्या होतं. कढीपत्ता घेतला, लसूण घेतला आणि आता काय तर फ्रीजमधलं घ्यायचं होतं हे मात्र डोक्यात होतं, पण नक्की काय घ्यायचं आहे तेच आठवेना मला. नंतर मी पहिलं चॉपिंग बोर्डकडे बघितलं आणि नंतर मग लक्षात आलं की अरे कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला. मग कोथिंबीर घेतली आणि आता बारीक बारीक कट करून घेते आणि तुम्हाला मस्त असं एकदम सिंपल असं सांबर पण दाखवते. सांबर होईपर्यंत इडली पण आपली एकदम छान सॉफ्ट अशी शिजून तयार होते. इडली व्हायला पण तसं काही खूप जास्त वेळ लागत नाही, त्याच्या अगोदरची तयारीच खूप जास्त करावी लागते. इडलीचं पीठ विकत पण मिळतं, पण शक्यतो मी विकत आणत नाही, घरीच बनवत असते मी. आणि जसं सामान जे एकवर घेईल ना तसं मी सगळं धुवून ठेवत असते, त्यामुळे भांडी शक्यतो जास्त नाहीत पडत. तेल गरम करायला घेतलं. तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, लसूण टाकायचा आणि छान असं भाजून घ्यायचं. हिंग पण टाकायचं आणि गॅस कमी ठेवायचा, नाहीतर गॅसचं फुल गॅस असेल तर हिंग वगैरे करपण्याचे चान्सेस असतात, म्हणून. नंतर लसूण टाकायचा आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भरपूर असा सांबार मसाला टाकायचा. आता सध्या आपल्याकडं अगोदरच भोपळा पण नाही, ज्या काही भाज्या वगैरे सांबारसाठी लागतात त्या पण नाहीत, त्यामुळे सांबार मसाला थोडा जास्तच टाकायचा, जेणेकरून छान अशी टेस्ट येईल म्हणून. नंतर थोडीशी हळद टाकायची, चटणी पण टाकायची. आता मी थोडीशी चटणी टाकली. थोडीशी सांबार जास्त तिखट असं आवडत नाही मला, चांगलं पण लागत नाही, आमटी खाल्ल्यासारखंच वाटतं ते, म्हणून. नंतर शिजवलेली डाळ टाकली. डाळ शिजवताना पण थोडीशी हळद टाकली होती. हळद टाकली की
असं म्हणजे पटकन शिजते डाळ असं म्हणतात आणि उतू पण जात नसतं. नंतर मीठ पण डाळ शिजवताना टाकलं होतं. इथं आता चिंच आणि गुळाचं पाणी टाकायचं आणि थोडीशी अजून कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं कमी गॅसवर आता सांभरला एक उकळी येऊ द्यायची. आता शिजवायची तर काही गरज नाही कारण डाळ ऑलरेडी शिजलेलीच आहे. त्यामुळे एकदम अशी खळखळून एक उकळी आली का गॅस बंद करायचा आणि मग लगेचच आपली इडली आणि सांबार तयार झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता म्हणजे आता कुकर एकच कुकर होता. त्याला पण आता उकळे ते दोन्ही पण गॅस चालूच आहेत. उगं उभं राहण्यापेक्षा मी लगेचच त्याला कुकरला पण घासून घेतलं. पटकन घासून घेतलं आणि पटकन ठेवायचं. असं एकवर जर कामं केली ना भांडी अजिबात पडत नाहीत आणि इडली केलं असं तुम्हाला सांगायचं झालं तर इडली केलं इतकी भांडे पडतात ना तर ती भांडे बघूनच कधी कधी इडली करू वाटत नाही. तर असं जर केलं ना ॲक्टिव्ह राहायचं जरा स्वयंपाक वगैरे करताना पटकन असं झालं की लगेच धुवून ठेवायचं घासून ठेवायचं असं केलं की अजिबात भांडी आहे तर जास्त पडत नाहीत. आणि तुम्ही बघू शकता सांबरला तर उकळी आली आणि इडली तर ऑलरेडी आपली आता तयार झाली. गॅस बंद केला. थोडं थंड होऊ देते आता कारण लगेच लगेच पण इडली काढायला घेतली का निघत नाही. थोडंसं चिटकून बसलेलं असतं खाली थोडंफार. जरी तेल लावलं असलं तर गरम गरम निघत नाही ती इडली. त्यामुळे खूप जास्त पण थंड नाही करायचं. थोडी वाफ वगैरे कमी झाली का मग इडली लगेच काढून घ्यायची. आता ही मी असं वळीन असं त्याची लाईनच तयार केली. लाईन लावून आपलं व्यवस्थित ठेवलं तर थोडंफार थंड होते आणि त्याची वाफ वगैरे जाते तोपर्यंत मी लगेचच इडलीचं जे काही भांडं होतं त्याला पण घासायला घेतलं. असं पटकन घासून ठेवत असते मी. त्यामुळे इडली करताना अजिबात भांडी माझी पडत नाहीत. सांबरचा गॅस अजून चालूच आहे. त्याला अजून बंद केलं नाही. म्हणलं आता त्याला थोड्या वेळानेच बंद करावं. थोडं अजून छान उकळी येईल त्याला. आणि आता गॅस गॅस बंद केला. आता इडली मस्त असं प्लेटिंग अशी तयार करते आणि तुम्ही जवळून पण आता इडली बघू शकता. बघा इडली तुम्ही एकदम अजिबात चिटकली वगैरे कसलीच चिकटली नाही इडली आणि एकदम छान सॉफ्ट खूप मऊ आणि एकदम छान झाली जाळीदार इडली तयार झाली. आणि हा जो तांदूळ आहे तर तो रेशनचा तांदूळ आहे. मी गावाला गेली की घेऊन येत असते खास इडलीसाठीच आणि खूप छान इडल्या होत्यात. अं, असा बासमती तांदळाच्या वगैरे किंवा जे मी तांदूळ आम्ही आता रोज डेली यूजसाठी वापरतो त्या तांदळाच्या इडल्या नाहीत चांगल्या होत. मी ह्याच्या अगोदर केल्या होत्या 1-2 वेळा. फुगत पण नाहीत आणि छान पण होत नाहीत. त्यामुळे मला रेशनच्या तांदळाच्याच इडल्या आवडतात. मी गावी गेली काही घेऊन येत असते आणि खास इडलीसाठीच त्याचा वापर करत असते. चला तर या तुम्ही आता नाश्ता करायला. आणि झालं काही संचितला सुट्टी आहे आणि त्यांना ऑफिसला लवकर जायचं होतं त्यामुळं एक 7:15 8:30 वाजता नाश्ता करायला बसलो होतो आम्ही. संचित झोपला होता. आता त्याला झोपलाय म्हणल्यावर त्याला काही उठवलंच नाही आम्ही ना. त्याच्या तसं पण आता स्कूल वगैरे काय नाही. म्हणून त्याला झोपलाय तर झोपू दे म्हणलं, उठवलं नाही. गाड्याचा आवाज खूप जास्त येतोय. खाली गाड्या येणं जाणं चालूच असतं त्यामुळं. आणि म्हणून त्याला उठवलं नाही. आम्ही नाश्ता करायला बसलोय म्हणून त्याला राग आला होता आणि रडायला लागला होता. नाश्ता करायला पण तयार नव्हता. मग मी म्हणलं, "ये चल नाश्ता कर." मग आलाय नाश्ता करायला. एवढं एवढं आहे आणि मला नाश्त्यासाठी तुम्ही का थांबला नाही असं म्हणून रडत होता. कारण त्यांना पण रोज ऑफिसला जायचं असतं. संचितचं पण स्कूल असतं आणि दोघं आम्ही सगळे एकत्रच मिळून नाश्ता करतो. आता संचितला सुट्टी लागली आहे दिवाळीची म्हणून झोपलाय तर झोपू देत म्हणलं. कशाला उठवायला, सुट्टी आहे म्हणून त्याला झोपू दिलं आणि आम्ही नाश्ता करायला लागलो तर त्याला राग आला. मला सोडून नाश्ता करायला लागलाय एवढं एवढा आणि रडत बसलाय. नंतर आता एका साईडला ठेवलाय चहा. चहा काय ते म्हणले मी काही पित नाही आणि त्यामुळे त्यांच्यासाठी नाही माझ्या एकटीसाठी चहा ठेवलाय. आणि तुम्ही बघू शकता मगाशी मी सगळी भांडी एकवर घासून घेतल्यामुळे आता अजिबातच भांडी नाहीत. जे नाश्ता केलेली ती भांडी आणि जे इडलीचे पात्र आहेत तर ते. माझं काही भांडं खूप मोठं नाही 4 ह्याचंच आहे तर ते 4 ह्याची घासून घेतली आणि जे इडलीचा कुकर होता तर तो मगाशीच मी ते घासून ठेवला. त्यामुळं अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर 2 मिनिटाच्या आत माझी भांडी घासून झाली. चहाला उकळीसुद्धा आली नव्हती तोपर्यंत माझी भांडी घासून झाली. अगोदरच मी सगळी थोडं 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 केल्यामुळे आता जास्त भांडीच नव्हती त्यामुळे पटकन भांडी घासून झाली. आता चहा झाला की मस्त असा गरमागरम चहा प्यायचा. थंडी थोडीशी वाढली कमी होते चालूच आहे. नंतर आभाळ येते अधूनमधून आणि सगळं वातावरणात एकदम चेंज झालं असं वाटतच नाही की थंडीचा महिना आहे का नक्की पावसाळा चालू आहे. काहीच कळत नाही. इतकं ऊन वगैरे बाहेर आहे. मध्येच ऊन येते मध्येच आभाळ असतं. थोडासा पाऊस पण झाला. मग असं काय झालं की मग लगेच लहान मुलांवर पहिला परिणाम होतो. संचितला तर क्लायमेटमध्ये थोडाफार चेंज झाला की लगेच आजारी पडतो. लगेच थोडा मुलून असं होतो गप्प होतो. संचितवर त्या वातावरणाचा इफेक्ट पहिला संचितवरच होत असतो. चला तर आता या तुम्ही चहा प्यायला. चहा आपला झालेला आहे तयार. गरमागरम आता चहा पिते आणि आता टाईम झाले 8:45-9 होत आलेत. त्यांची ऑफिसला जायची आता तयारी चालू आहे आणि ते 9 वाजेपर्यंत जातात कसं पण. आता आम्ही दोघं निवांत घरी. आता दुपारचं काय केलं तर केलं नाही तर नाही कारण इडली खाल्ली की लगेच भूक लागत नाही मला तर संचेसाठीच काहीतरी करायचं आणि त्याला द्यावं लागेल काहीतरी करून. आणि जी चहाची गाळणीनी
चहा पत्ती थोडीफार होती तिला पण मी टाकून दिली आणि आता भांडं थोड्या वेळ भिजत घालायचं. तसंच भांडं ठेवलं की मग वाळून जातं आणि नंतर वेळ लागतो घासायला. चला तर तुम्ही चहा प्यायला या. कपडे रात्री लावली होती मशीन तर कपडे वाळत टाकलेत आणि तुम्ही बघू शकता बाहेर कसलं एकदम काळं काळं कुट्ट आभाळ आले. असं वाटत पण नाही की आता हे दुपारच्या 12:30-1चं टाईम आहे जवळपास. तर किती संध्याकाळी 5:30-6 वाजल्यासारखं वाटायला लागले. खूप काळं काळं आभाळ आलं होतं. असं वाटतं की आता पाऊस येतोय का काय. पण थोडाच उग्ग एकदम बारीक झाला, असा मोठा पण नाही पाऊस झाला आणि त्यामुळे इतकं आभाळ आलं होतं. ते पण ऑफिसवरून लवकरच आले. त्यामुळं म्हणले की आभाळ आले आणि काही पावसाचं काहीच सांगू शकत नाही. रेनकोट नेला नव्हता, काय नव्हता. अचानक आलाच म्हणजे. त्यामुळे रोज 6, 6:15 होतेत, पण आज 5:15, 5:30 वाजताच आले होते. येताना ड्रॅगन फ्रूट आणलं होतं. संचितला खूप जास्त आवडतं ड्रॅगन फ्रूट आणि एकदम हे असतं, हातात पण बसेना माझे बघू शकता. टेस्टी आहे. संचितचं एकदम फेवरेट आहे. त्यांना मी आता ड्रॅगन फ्रूट आहेत तर खायला द्यायला लागले. तर आम्ही सगळ्यांनी ड्रॅगन फ्रूट काढलं. संध्याकाळचा स्वयंपाकाचा आता करायचं काहीतरी प्लॅनिंग आणि संचित एकदम मन लावून खायचं चालू आहे. संचितचं ॲपलसुद्धा आवडत नाही त्याला. सगळ्या फ्रूटमध्ये म्हणलं तर ड्रॅगन फ्रूट आवडतं आहे. त्याला आवडीनं खातो. खाऊन वगैरे झालं की ते चालले आता खेळायचं थोडंफार. ABCDचं वगैरे आहे त्याच्याकडं. ब्लॉक आहेत त्याच्याकडं. ते सगळे ब्लॉक काढून आपलं निवांत खेळत बसला होता. मग अशी कपडे तुम्ही बघितलेच असतील गॅलरीमध्ये. त्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्यात मी. अजून ठेवले नाहीत. तिथंच घड्या घातल्या आणि तिथंच ठेवलेत. आता स्वयंपाक बनवायला लागले. स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं मला खिचडी, संचितसाठी पराठा. तर इथे लसूण वगैरे सगळी तयारी करून घेतली पहिल्यांदा आणि आता लगेच खिचडी बनवून घेते पटकन. खिचडीला काही जास्त वेळ लागत नाही, पटकन होते. आणि जसं की आता तुम्हाला सांगितलेत की संचितला भात आवडत नाही, त्यामुळे खास संचितसाठी आता बनवते मी मेथीचा पराठा. मेथीचा पराठा बरेच दिवसातून बनवायला लागले. बरेच जवळपास तर 1.5-2 महिने तर होऊन गेले. मेथी मी कसलीच आणली नव्हती. त्यामुळं मेथीचा पराठा खायचा पण काही योग नव्हताच. इथं बघू शकता मस्त अशी फोडणी दिली मी. तांदळाला पण थोडा वेळ असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. वास छान लागतो तांदूळ असं तांदळांना पण मसाल्यामध्ये परतलं की. नंतर पाणी टाकायचं आणि एकदम कमी गॅसवर भात आहे तर भात नाही आपली खिचडी शिजू द्यायची. आता खिचडी शिजते तोपर्यंत लगेचच मी पराठ्याचं पीठ वगैरे मळून घेते. सगळी तयारी वगैरे करून घेतली. मेथीचे पराठे खूप टेस्टी असतात. मेथी बारीक कट करायची, कांदा टाकायचा, थोडासा अद्रक लसूणची पेस्ट, हळद टाकायची, तीळ पण भरपूर टाकायचे. नंतर थोडा ओवा आणि गव्हाचं पीठ थोडं घ्यायचं आणि 2-3 चमचे बेसन पीठ टाकायचं. हे जर सगळं तुम्ही मिक्स पीठ करायचं. थोडंसं पीठ मळताना तेल पण टाकायचे. खूप मस्त आणि एकदम टेस्टी आहे तर पराठे लागतात. आता मी मिरची वगैरे काय टाकली नाही आणि बरे म्हणले पण होते, मला कॉमेंट पण आले होते की संचितला तिखट खायची सवय वगैरे लाव. पण संचित खूप आगाव आहे, अजिबात तिखट खात नाही. 1-2 घास जरी तिखट दिलं ना तर जेवणच करत नाही, बास म्हणतो. त्यामुळे मी तर त्याला आता जास्त फोर्स करायचं सोडूनच दिले. चला तर तुम्ही आता बघू शकता मी जेवण करायला बसलोय. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. तर बाय.